नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझे नाव विकास। मी मूळचा महाराष्ट्रातील एका छोट्या गावचा, पण सध्या गुजरातच्या मुद्रा पोर्टवर एका शिपिंग कंपनीत नोकरीला आहे। 15 दिवसाची दिवाळीची सुट्टी संपून मी पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी निघालो होतो। प्रवासाचा थकवा जाणवू नये म्हणून मी पुरी गांधीधाम एक्सप्रेसचे एक स्लीपर कोच रिझर्वेशन खूप आधीच करून ठेवलं होतं। गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीच मी स्टेशनवर पोहोचलो। प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होती। काही वेळातच अनाउन्समेंट झाली की माझी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे। मी माझा जड सॅक उचलला आणि गर्दीतून वाट काढत AC कोच पाशी पोहोचलो। सुदैवाने मला खिडकीची खालची लोअर सीट मिळाली होती। ट्रेनमध्ये पटरी कार असल्याने प्रवासात जेवणाची अजिबात काळजी नव्हती। ट्रेन महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरातमध्ये दाखल झाली होती। रात्रीचे 9:30 8:30 वाजू गेले होते। नवसारी स्टेशन निघून गेल्यानंतर मी सीटवर पडल्या मोबाईलवर ऑफिसचे काही इमेज तपासत होतो। अचानक माझ्या सीटपाशी 2 महिला आल्या। त्यापैकी एक वृद्ध आजी होत्या आणि त्यांच्यासोबत एक अत्यंत देखणी साडी नेसलेली तरुण स्त्री होती। तिचं सौंदर्य इतकं सात्विक आणि वेदक होतं की माझी नजर काही क्षणासाठी तिच्यावरच खिळून राहिली। तिने अत्यंत नम्र आवाजात थोडे लाजत मला विचारले, भैया थोडा पैर ऊपर कर लोगे? आजी को बैठना था। मी कसलाही विचार न करता लगेच माझे पाय मागे घेतले। ती वृद्ध आजी माझ्या शेटच्या एका कोपऱ्यात बसल्या। त्या आजीचे वय साधारण 75च्या आसपास असावे। काही वेळाने त्या सुंदर स्त्रीने मला विचारले, आप कहाँ तक जा रहे हो भैया? मी म्हणालो, मैं गांधीधाम तक जा रहा हूँ। नवल म्हणजे त्यांनाही गांधीधामलाच जायचं होतं। मी त्यांना म्हणालो, मॅडम हा रिझर्वेशन डब्बा आहे। रात्रीच्या वेळी इथे वेटिंग तिकीट चालत नाही। केव्हा तिने हताश होऊन सांगितले की तिने महिन्याभरापूर्वी तिकीट काढले होते, पण तिचं तिकीट कन्फर्म झालं नाही आणि अजूनही वेटिंगवरच आहे। ती TTला शोधून शीटची व्यवस्था करणार होती। तोपर्यंत तिने आजींना तिथे बसू देण्याची विनंती केली। आजींना बसून बसून खूप झोप येत होती आणि त्यांचे वय पाहता मला त्यांची दया आली। मी स्वतः उठलो आणि आजींना माझ्या पूर्ण सीटवर झोपायला सांगितले आणि मी स्वतः सीटच्या टोक्याला पायथ्याशी कसा तरी जागा करून बसलो। ती मुलगी TTला शोधण्यासाठी पुढच्या डब्यात गेली, पण गर्दीमुळे तिला TT सापडला नाही। जेव्हा ती 15-20 मिनिटांनी परत आली तेव्हा आजीला गाढ झोपलेले पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं आणि हास्यही वाटलं। मी तिला म्हणालो, मॅडम आजी खूप थकल्या होत्या म्हणून मी त्यांना माझ्या जागेवर झोपवले। जोपर्यंत दुसरी सीट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे बसू शकता। आता रात्रीचे 10 वाजले होते। खिडकीतून येणाऱ्या थंड हवेमुळे तिलाही झोप अनावर होत नव्हती। मी तिला म्हणालो, मॅडम तुम्ही सीटला पाठ लावून डोळे मिटून घ्या, मी समोरच्या बाजूला कसा बसतो। तिने कृतज्ञतेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, थँक्यू भैया, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो। रात्रीचे 11:15 झाले असतील। TT तिकीट तपासत आमच्या कोचमध्ये आला। माझे तिकीट पाहून त्याने विचारले, तुमची एकच सीट आहे, मग इथे कोण झोपला आहे? त्यावर त्या मॅडमने TTला सर्व परिस्थिती सांगितली। TT थोडा आवाजात म्हणाला, मॅडम ट्रेन फुल आहे, सुट्ट्यांचे दिवस असल्याने एकही सीट रिकामी नाही। तुम्ही दुसऱ्याच्या कन्फर्म सीटवर अशा जबरदस्तीने राहू शकत नाही। तुम्हाला जनरल डब्यात जावे लागेल। यावरून श्वेता आणि TTमध्ये थोडी वादावादी सुरू झाली। ती म्हणाली, आम्हीही पैसे दिले आहेत, मग जनरलमध्ये का जाऊ? मी TTला म्हणालो, सर असू द्या, रात्रीची वेळ आहे आणि आजी वृद्ध आहे, मी ॲडजस्ट करेन, तुम्ही त्यांना जाऊ नका सांगू। TT माझ्याकडे पाहून तिला म्हणाला, मॅडम या भाईसाहेबांचे आभार माना। आजकालच्या जगात स्वतःची हक्काची सीट दुसऱ्या अनोळखी व्यक्तींसाठी कोणी सोडत नाही। तिथून निघून गेला आणि त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू आली। तिने हात जोडून माझे आभार मानले। रात्रीचा 1 वाजून गेला होता। ट्रेनमधील सर्व दिवे बंद झाले होते, फक्त मोबाईलचे डीम लाईट चालू होते। आम्ही दोघेही एकाच सीटच्या कोपऱ्यात बसून प्रवास करत होतो। पाठ टेकवायला जागा नसल्याने झोप येणे अशक्य होते। वेळ घालवण्यासाठी मी मोबाईलवर काही व्हिडिओ पाहू लागलो। ती सुद्धा जागीच होती। हळूच आवाजात तिने मला विचारले, तुम्ही गांधीधाममध्ये कुठे राहता? मी सांगितलं, मी मुद्रा पोर्टजवळ राहतो। मग मी तिची चौकशी केली। तिने तिचे नाव कावेरी असल्याचे सांगितले आणि ती गांधीधामच्या आदिपूर भागात राहत होती। कावेरीने अत्यंत भावुक होऊन
तिची कहाणी सांगितली. 2 वर्षापूर्वी एका अपघातात तिच्या पतीचे निधन झाले होते. तवावर नोकरी करत होती. तिच्या माहेरी भावांना वृद्ध आईची काळजी नीट. आई आजारी असायची म्हणून ती आईला स्वतःसोबत कायमचं राहण्यासाठी घेऊन जात होती. पण प्रवासाच्या वेळेस तिकीट वेटिंगवर राहिलं. ती म्हणाली, देवानेच मला तुमच्या रूपाने मदत पाठवली, नाहीतर आजींची अवस्था वाईट झाली असती. रात्रीचे 2:30 वाजले होते. गार वारा सुटला होता. अवघ्या डब्यात शांतता होती. कावेरीला बसून बसून प्रचंड झोप येत होती. तिने सीटच्या पाठीला डोके टेकवले आणि तिचे डोळे मिटले. मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिने पातळ पांढरी नेटची साडी नेसली होती. झोपेत तिचे डोके हळूहळू सरकत माझ्या खांद्यावर येऊन टेकले. तिचा तो मऊ स्पर्श आणि तिचा सुगंध माझ्या काळजाचा ठोका चुकवून गेला. माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच भावना, एक आकर्षण निर्माण झालं. मी माझा हात तिच्या खांद्यावरती ठेवून तिला नकळत स्वतःजवळ ओढलं. तिच्या कापसासारखा मऊ स्पर्श मला एक वेगळाच आनंद देऊन गेला. सकाळचे 4 वाजल्याच्या सुमारास ट्रेन बचाऊ स्टेशनजवळ पोहोचली. अचानक बाहेर जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला. खिडक्या जोरजोरात वाजू लागल्या. त्या आवाजात कावेरी दचकून जागी झाली. बाहेरचा अंधार आणि वादळ पाहून ती थोडी घाबरली. ती मला म्हणाली, खूप भीती वाटते, मला वॉशरूमपर्यंत सोबत कराल का? मी लगेच हो म्हणालो. ती पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे साडीतील ती चाल आणि तिची ती सुंदर आकृती पाहून माझ्या मनात तिला मिठीत घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ती बाथरूममधून आल्यानंतर आम्ही पुन्हा जागेवर बसलो. सकाळी 5 वाजता ट्रेनमध्ये हळूहळू उजेड पडू लागला. इतर प्रवासीही जागी झाले होते. मी प्लॅटफॉर्मवरून गरम चहा विकत घेतला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला. कावेरीने मला विचारले, अजयजी, तुम्ही आमच्या घरी नक्की या. तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्या बदल्यात मी तुम्हाला एक वेळचे जेवण तरी नक्की देऊ इच्छिते. मी तिचे आमंत्रण स्वीकारले. सकाळी 8 वाजता आमची ट्रेन गांधीधाम स्टेशनवर पोहोचली. मी त्यांचे सामान उतरवले आणि आम्ही एका ऑटोने आदिपूरमधील तिच्या घरी पोहोचलो. तिचे घर एका शांत सोसायटीत होते. पतीच्या निधनानंतर ती एकटीच त्या घरात राहत होती आणि आता आईला सोबत आणले होते. घरात आल्यावर कावेरीने आईला बेडवर झोपवले आणि मला हॉलमध्ये बसवले. प्रवासाच्या थकव्यामुळे माझे शरीर घामाने डबडबले होते. मी त्याला चार्जर मागितला आणि मोबाईल चार्जिंगला लावला. तेवढ्यात मला फ्रेश व्हायचे होते म्हणून मी टॉवेल घेऊन बाथरूमकडे गेलो. बाथरूमच्या शेजारचं कावेरीची बेडरूम होती, जिचा दरवाजा अर्धवट उघडा होता. अंघोळ करून आलेली कावेरी ओले केस वाळवत होती आणि गाऊन बदलत होती. तिचं ते अनावृत्त सौंदर्य आणि पाठीवरून घसरणारे ओले केस पाहून माझ्या अंगात एक वेगळीच शिनशिन निर्माण झाली. मी स्वतःला सावरले आणि बाथरूममध्ये गेलो. तिने कपाटात साबण शोधताना माझे लक्ष वरच्या रॅककडे गेले, जिथे कावेरीचे कपडे सुकवण्यासाठी घातले होते. त्या डिझाईन्स आणि रंग पाहून माझ्या मनात तिच्याबद्दलची ओढ अधिकच वाढली. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. कावेरीने माझ्यासाठी गरम चहा आणला. चहाचा कप घेताना आमची नजरानजर झाली. माझ्या नजरेतील भाव कदाचित तिने ओळखले होते, कारण तिचे गाल लाजेने लाल झाले होते. मी तिला विचारलं, आज संडे आहे तर काही विशेष बेत? ती हसून म्हणाली, तुम्हाला जे आवडेल ते. मी म्हणालो, मला चिकन आवडते. ती म्हणाली, ठीक आहे, आपण बाजारातून घेऊन येऊया. आम्ही तिच्या स्कूटीवरून बाजारात निघालो. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवर गाडी जोरात आदळताच पाठीमागे बसलेल्या माझ्या शरीराला तिचा पाठीचा आणि मऊ शरीराचा घट्ट स्पर्श व्हायचा. त्या स्पर्शाने आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटून टाकले होते. बाजारातून चिकन आणल्यानंतर ती हॉलमध्ये कांदा कापायला बसली. मी तिच्याजवळ बसलो होतो. गप्पा मारत असताना अचानक तिच्या बोटाला चाकू लागला आणि रक्ताची धार लागली. ती वेदनेने ओरडली. मी क्षणाचाही विचार न करता तिचे ते बोट थेट माझ्या तोंडात घेतले आणि रक्त थांबवले. डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे एका वेगळ्याच ओढीने पाहत राहिली. मी किचनमधून हळद आणून तिच्या बोटावर लावली. ती हळूच विचारले, अजयजी, तुम्ही माझी इतकी काळजी का करताय? मी तिचा हात हातात घेतला आणि मनातील सगळी भावना ओठावर आणली. कावेरी, जेव्हापासून तू ट्रेनमध्ये माझ्या सीटवर आलीस तेव्हापासून माझे मन तुझ्यावर जडले आहे. तुझ्या या एकाकी आयुष्यात मला तुझा संगती व्हायचा आहे. जर तुझी परवानगी असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख मी दूर करेन. कावेरी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिने मला एक घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, पतीच्या जाण्यानंतर मी खूप एकटी पडले होते.
अजय, ट्रेनमध्येच तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले होते. मलाही तू आयुष्यभरासाठी हवा आहेस. त्याच दुपारी त्या बंद खोलीत आमच्या प्रेमाचा बांध फुटला. मी एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. तब्बल 1 तासाहून अधिक काळ आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केलं. तिचं ते सुंदर रूप आणि आमचा तो मिलाप आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. कावेरीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली आणि आईनेही आनंदाने आमच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर काही दिवसातच आम्ही कायदेशीररित्या लग्न केले. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि कावेरीने एका सुंदर कन्येला जन्म दिला आहे. एका ट्रेनच्या प्रवासात सुरू झालेली ती अनोखी भेद आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं बनलं आहे. कावेरी आणि माझ्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आमच्या घरात एक लहान परीच्या रूपाने एक नवीन आनंद आला होता व बाळ झाल्यापासून आणि आम्हा दोघांच्या ड्युटीच्या वेळा सांभाळताना आम्हाला एकमेकांसाठी एकांत असा मिळतच नव्हता. दिवसभर ऑफिसचे काम, संध्याकाळी आल्यावर बाळाची काळजी आणि रात्री थकून झोपी जाणे यात आमचे ते पूर्वीचे रोमॅन्टिक दिवस कुठे मागे पडल्यासारखे वाटत होते. कावेरी ही आता पूर्वीपेक्षा जास्त मॅच्युअर आणि अधिक सुंदर दिसू लागली होती. बाळंतपणानंतर तिच्या शरीरात आलेला किंचित भरलेपणा तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होतं. मी अनेक दिवसापासून तिला एकांतात गाठायचा विचार करत होतो. योगायोगाने एक दिवस श्वेताची आई बाळाला घेऊन काही दिवसांसाठी आमच्या नातेवाईकाकडे भरतनगरला गेल्या होत्या. घरात आता फक्त मी आणि कावेरी दोघेच होतो. तो शनिवारचा दिवस होता आणि बाहेरचे हवामान अगदी तसेच झाले होते जसे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी बचाऊ स्टेशनवर झाले होते. दमट वातावरण, हलकी थंडी हवा आणि बाहेर कोसळणारा रिमझिम पाऊस. मी संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा पूर्ण घर अगदी शांत होतं. मी हॉलमध्ये सॅक ठेवली आणि हळूच पावले टाकत बेडरूमच्या दिशेने गेलो. दरवाजा किंचित उघडा होता. मी आत डोकावून पाहिला आणि माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. कावेरी आरशासमोर उभी राहून तिचे ओले केस वाळवत होती. तिने नुकतीच आंघोळ केली असावी, कारण तिच्या अंगावरून पाण्याची थेंब बाजूने टपकत अंघोळीच्या साबणाचा आणि तिच्या शरीराचा तो ओळखीचा सुवास पूर्ण खोलीत दरवळत होता. मी न राहून मागून हळूच खोलीत गेलो आणि कोणतीही जागृत न करता लागता माझे दोन्ही हात तिच्या नाजूक कमरेजवळ नेले. मी तिला मागून घट्ट मिठीत घेतले. अचानक ती झालेल्या या टच कावेरीतच चुकली, पण आरशात माझा चेहरा पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि लाजरी कळी उमलली. तिने तिचे ओले केस एका बाजूला केले, ज्यामुळे तिची गोरी सुबक मान माझ्यासमोर उकडीत आली. अजय, काय हे कोणीतरी येईल, ती हलक्या काफऱ्या आवाजात म्हणाली. जर तिला माहीत होतं की घरात कोणीच नाहीये. आत घरी कावेरी, फक्त तू आणि मी. तिच्या कानापाशी जाऊन हळूच पुटपुटलो. माझ्या उष्ण श्वासांचा टच होता. तिच्या अंगावर काटा आला. मी माझे ओठ मानेवर टेकवले. तिचा तो कापसासारखा मऊ आणि पाण्याचा थेंब असलेला टच माझ्या मनात एक वेगळीच आहत पेटवत होता. कावेरीने डोळे मिटून घेतले आणि तिने तिचे दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवले. मला स्वतःकडे आणखीन ओढत आरशात आमचे ते एकत्र रूप खूपच सुंदर दिसत होते. मी तिला हळूच माझ्याकडे फिरवले. तिचे ओले ओठ आणि तिचे ते पाणीदार डोळे मला जणू काही सांगत होते, खूप दिवस झाले अजय, आपण असं शांतपणे एकत्र बसलेलो नाही. ती माझ्या छातीवर डोके ठेवत म्हणाली. तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. म्हणूनच तर आजची पूर्ण रात्र फक्त आपली आहे, असं म्हणत मी पाठीवर हात फिरवू लागलो. नेटच्या साडीच्या पातळ कापडातून पाठीचा मोहपणा माझ्या हातांना जाणवत होता. ते सौंदर्य फक्त पाहून मला त्या ट्रेनमधील आठवण झाली, जेव्हा मी तिला पहिल्यांदा तशा अवस्थेत चोरून पाहिलं होतं. कावेरी लाजेने पूर्ण लाल झाली होती. तिने तिचे तोंड माझ्या छातीत लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला. पोट थरथरत मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ ओठावर टेकवले. वर्षभराची ती ओढ, तो दुरावा आणि ते प्रेम एक क्षणात ओठांच्या स्पर्शातून वाहू लागलं. आम्ही दोघेही एकमेकांच्या रसात पूर्णपणे बुडून गेलो होतो. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आम्ही एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेत होतो. हळूहळू आम्ही बेडच्या दिशेने सरकलो. पाऊस आता बाहेर जोरात कोसळू लागला होता आणि खिडकीतून येणारी थंड हवा खोलीतून वातावरण आणखीनच रोमॅन्टिक करत होती. खोलीत मंद उजळ होता. मी कावेराला हळूच बेडवर झोपवलं. ती पांढरी शुभ्र कार्या आणि ते नखरेल रूप त्या रात्री एखाद्या अप्सरेसारखे वाटत होते. त्या रात्री त्या बंद खोलीत बाहेर पडणाऱ्या पावसाच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा एकमेकांमध्ये विरघळून गेलो. ते प्रेम केवळ शारीरिक नव्हते, तर 2 आठवड्यांचे मिलन होते.
ज्याची सुरुवात एका धावत्या ट्रेनमधून झाली होती. जवळजवळ 2 तास आम्ही त्या स्वर्गीय सुखात बुडालो होतो. पूर्ण शांत झाल्यावर कावेरी माझ्या छातीवर डोकं ठेवून माझ्या केसातून बोटे फिरवत गाढ झोपी गेली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे आणि तृप्ततेचे हास्य होते, जे सांगत होते की ती आता पूर्णपणे माझी झाली आहे. त्या रोमॅन्टिक रात्रीनंतर आमच्या आयुष्यात एक शांतता आली. बाहेरचा पावसाचा जोर उसरला होता, पण पहाटेच्या अंधारात आदिपूरच्या त्या सोसायटीमध्ये गूढ शांतता पसरली होती. कावेरी अजूनही माझ्या छातीवर डोकं ठेवून गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या रात्रीच्या सुखाची एक हलकीशी चमक होती. मी तिच्या कपाळावर एक हलका चुंबन घेतला आणि हळू मधून उडलो. घड्याळीत सकाळी 4:30 वाजले होते. शरीरात हलका आळस होता, म्हणून मी पाणी पिण्यासाठी हॉलच्या दिशेने गेलो. हॉलमध्ये संपूर्ण अंधार होता. मी किचनचा दिवा लावला, पाण्याचा ग्लास भरला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर रस्त्यावरील दिवे मंद प्रकाशात चमकत होते आणि झाडांची पाने वाऱ्याने हळूच हलत होती. सगळे काही ठीक होतं, जोपर्यंत माझे लक्ष माझ्या मोबाईलकडे गेले नाही. TV युनिटवर चार्जिंगला लावलेला माझा मोबाईल सतत व्हायब्रेट होत होता. स्क्रीनवर एक अननोन नंबरवर चमकत होता. यावेळीला कोण फोन करेल? मी फोन उचलला नाही आणि कानाला लावला. हॅलो, मी हळूच विचारलं. समोरून काही सेकंद फक्त श्वासांचा आवाज आला. त्यानंतर एक अनोळखी गंभीर आणि काहीसा घाणेरडा हसण्याचा आवाज आला. तो आवाज एका पुरुषाचा होता. अजय, खूप सुखात आहात? नवीन बायको, नवीन बाळ आणि नवऱ्याच्या जागेवर मिळालेली नोकरी, सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय ना? समोरच्या व्यक्तीने अत्यंत संत आवाजात मराठीत विचारलं. माझ्या पाठीचा काना एकाकी ताठ झाला. कोण बोलतंय आणि तुम्हाला माझ्याबद्दल कसं माहीत? मी आवाजातील भीती लपवत विचारलं. मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, पण जी तुमच्या शेजारी बेडवर झोपली आहे ती कोण आहे हे तुम्हाला खरोखर माहिती आहे का? समोरून आलेला हा प्रश्न एखाद्या सूर्यासारखा माझ्या काळजात खुपसला गेला. काय बकवास आहे? ही कावेरी माझी बायको आहे, मी रागाने म्हणालो. कावेरी? तो माणूस पुन्हा जोरात हसला. तिचं नाव कावेरी सांगितलं. ट्रेनमध्ये श्वेता, इथं कावेरी. अजय, तू ज्या स्त्रीला निष्पाप समजून स्वतःच्या घरात आश्रय दिलास आणि तिच्याशी लग्न केलंस, ती जितकी बाहेरून सुंदर आहे तितकीच आतून विषारी आहे. ती जी नोकरी करते ना, तिच्या दिवंगत पतीचे नाही, कारण तिचा पती कधी अपघातात मेलाच नव्हता. माझे हात थरथरू लागले. डोक्याची नस जोरात धडधडू लागली. तू खोटं बोलतोयस? फोन ठेवतोय? मी फोन ठेवू नकोस. जय, नाही तर आयुष्यभर पश्चाताप करशील. जर तुला वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर आत्ताच्या आता तिच्या कपाटात जा. तिथे तिने लाल रंगाच्या साड्याच्या मागे एक छोटी काळी डायरी आणि एक लॉक असलेला स्टीलचा बॉक्स लपवला आहे. त्या बॉक्सची चावी तिच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटमध्ये आहे. तो बॉक्स उघड, तुला समजेल की 2 वर्षापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू कसा झाला होता. आणि हो, तिची सखी आई नाही ही, जिला ती सोबत घेऊन फिरते. तोपर्यंत नीट विचार कर. मी पुन्हा फोन करेल. आणि फोन कट झाला. माझ्या हातातील पाण्याचा ग्लास खाली सुटणार होता, पण मी तो कसाबसा टेबलवर ठेवला. माझं संपूर्ण शरीर घामासान ओलं झालं होतं. काही वेळापूर्वी ज्या घरात प्रेम आणि रोमांस, तिथे आता एक भयानक संशयाने निर्माण झालेला होता. मी थरथरत्या पावलाने बेडरूममध्ये परत आलो. कावेरी अजूनही शांत झोपली होती. तिचे ते निष्पाप सुंदर रूप पाहून मला वाटले की कोणीतरी माझी थट्टा करत आहे, पण मनात आलेला संशयाचा किडा शांत बसू देईना. मी हळूच तिच्या कपाटाकडे गेलो. कपाट उघडताना एक हलका आवाज झाला, पण ती जागी झाली नाही. मी कपाटातील कपडे बाजूला सारू लागलो. अगदी खालच्या कपड्यात तिच्या लाल रंगाच्या साड्यांच्या मागे माझा हात एका वस्तूवर लागला. मी ती वस्तू बाहेर काढली. ती एक काळी डायरी होती आणि तिच्या मागे एक लहान जळ स्टीलचा बॉक्स होता. माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले की मला माझाच आवाज ऐकू येत होता. ते अज्ञात कॉलवरचे शब्द खरे ठरत होते. मी कावेरीकडे पाहिले. तिच्या गळ्यात एक काळा दोरा होता, ज्याला सोन्याचं लॉकेट जोडलं होतं. मी अत्यंत सावधपणे तिची झोप मोडणार नाही अशा भीतीने तिच्या गळ्याजवळ हात नेला. माझ्या हातांचा स्पर्श होताच तिने किंचित कुस बदलली. ती जागी झाली नाही. मी हळूच लॉकेट पाहिलं. त्यांच्या मागे एक छोटीशी चावी लपलेली होती. मी ती चावी दोऱ्यातून न काढता बॉक्स तिच्या जवळ येऊन लॉक उघडले. एक किचकट आवाज झाला आणि बॉक्स उघडला. आत काही कागदपत्रे आणि वर्तमानपत्राची काही जुनी कात्रणे होती. मी एक कात्रण हातात घेऊन आणि मोबाईलच्या टॉर्च प्रकाशात वाचू लागलो. हेडलाईन पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली.
गांधीधाममधील नामांकित बँकेच्या मॅनेजरची राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, पत्नी फरार, त्या कातरणावर 2 वर्षापूर्वीची तारीख होती आणि खाली संशयित पत्नीचा जो फोटो होता तो हुबेहूब कावेरीचा होता, पण तिथे तिचे नाव निशा असे लिहिले होतं. माझं डोके शून्य झाले. मी दुसरा कागदपत्र पाहिलं. ते एका इन्शुरन्स कंपनीचं होतं. निशा उर्फ कावेरीच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिला तब्बल 1 कोटी रुपयांचा विमा मिळाला होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या वृद्ध आजींनी ती आपली आई म्हणून फिरत होती त्या आजींच्या नावावर असलेली भरतनगरमधील मालमत्ता ही कावेरीच्या नावावर ट्रान्स्फर झाल्याचे कागदपत्र तिथे होती. त्या कागदपत्रावर आजीच्या अंगठ्याचे ठसे होते, पण ते ठसे घेत असताना आजी शुद्धीत नव्हती असं काहीतरी चर्चापत वाटत होतं. अजय, तू या वेळेला इथे काय करतोयस? अचानक मागून आलेला एक थंड आणि ओळखीच्या आवाजाने मी जागेवरून उठलो. मागे वळून पाहिलं. कावेरी बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आता तो लाजळू किंवा रोमॅन्टिक भाव नव्हता. तिचे डोळे एकदम क्रूर, थंड, स्थिर होते. तिची नजर माझ्या हातातील त्या डायरीवर आणि स्टीलच्या बॉक्सवर होती. मुली, पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली जिने आमच्या आयुष्यातील सगळा रोमांच एका क्षणात गिळून टाकला होता. आता मला कळाले होते की ट्रेनमध्ये झालेली ती भेट कोणताही योगायोग नव्हती. तो एक अत्यंत हुशार आणि धोकादायक स्त्रीने रचलेला जाळाचा भाग होता आणि मी त्यात पूर्णपणे अडकलो होतो. त्या थंड खोलीत वेळ जणू काही क्षणासाठी गोठून गेला होता. खिडकीबाहेर पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली होती, पण माझ्या शरीरातून घामाच्या थंड धारा वाहू लागल्या होत्या. काही वेळापूर्वी ज्या स्त्रीच्या मऊ शरीराचा स्पर्श मला स्वर्गीय सुख देत होता, ती स्त्री आता एका जिवंत धोक्यासारखी माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची ती सुंदर सात्विक भाव कुठे गायब झाले होते. तिथे आता फक्त एक थंड निर्विकार शांतता होती. अजय, मी तुला विचारले, माझ्या कपाटात काय शोधत आहेस? बेडवून उठून अगदी संत पावलांनी माझ्या दिशेने यायला सुरुवात केली. तिच्या अंगावर अजूनही तीच गुलाबी नेटची साडी होती, पण आता तिचे सौंदर्य मला आकर्षित करण्याऐवजी माझ्या मनात धडधड वाढवत होते. मी माझ्या हातातील वर्तमानपत्रांचे कात्रण आणि ती काळी डायरी घट्ट पकडली. माझा आवाज थरथरत होता, पण मी स्वतःला सावरून म्हणालो, कोण आहेस? कावेरी की शोभा की निशा? काय आहे सगळं? या पेपरमध्ये तुझा फोटो का आहे? आणि तुझ्या पहिल्या पतीचा मृत्यू संशयात कसा झाला? माझा हा पवित्र पाहून कावेरीच्या चेहऱ्यावर खूप उपविरोधक हसू उमटलं. तिने कपाटजवळ येऊन माझ्या हातातील तो स्टीलचा बॉक्स आणि डायरी अगदी ती सहजपणे ओरडून घेतली आणि तिने डायरी बेडवर टाकली आणि स्वतःच खुर्चीवर पाय रोवून बसली. तिच्या त्या बदलत्या देही बोलामुळे मला जाणीव झाली की मी एका अत्यंत सराईत गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकलो आहे. तर शेवटी तुला पायीतच पडले तर? कावेरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने तिचे ओले केस मागे अटकले. तुला काय वाटले अजय? रेल्वे स्टेशनवर तुझी आणि माझी झालेली भेट, ती मला सीट न मिळणे, टीटीने मला जनरल डब्यात जायला सांगणे आणि तू देवमाणूस बनून मला स्वतःशी शीत देणे, हे सगळा एक योगायोग होता? ती मोठ्याने हसली आणि तिथं ते हसू माझ्या काळजात धडकी भरणारं होतं. म्हणजे ते सगळं नाटक होतं? मी विचारलं. हो अजय, 100% सुनियोजित नाटक होतं, कावेरीने अत्यंत थंडपणे सांगायला सुरुवात केली. 2 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या पहिल्या पतीचा जो बँकेत मॅनेजर होता त्याचा मृत्यू झाला, तेव्हा पोलीस माझ्या मागे होती. मला माहीत होते की मला गांधीधाममध्ये सोडणे भाग आहे. मी काही काळ महाराष्ट्रात लपून राहिले, पण जेव्हा तिथले वातावरण शांत झाले तेव्हा मला गुजरातमध्ये परत यायचे होते. मला एक नवीन ओळख, नवीन पत्ता आणि मला समोर राहण्यासाठी एक सरळ मार्गी नवरा हवा होता, जो माझ्यावर संशय घेणार नाही आणि ज्याचा वापर करून मी माझी जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवू शकेन. माझं डोकं सुन्न झालं. पण तू माझीच निवड का केलीस? कारण तू कांडला कोर्टवर कामाला होतास. तुझी पार्श्वभूमी एकदम स्वच्छ होती. तो एक सरळ, लाजाळू, भावनिक माणूस होता. त्याला सहज पटवता येऊ शकत होतं. मी तुझ्यावर पाळत ठेवत होते. तू कधी सुट्टीवर जाणार, कधी परतणार, या सगळ्यांची माहिती माझ्याकडे होती. त्या रात्री ट्रेनमध्ये मी मुद्दाम तुझ्या डब्यात आले. त्या म्हाताऱ्या आजी ज्यांना मी आई बनून फिरत होते, भरतनगरच्या एका अनाथ आश्रमातील वृद्ध महिला आहे.
त्यांना पैशाची कमी दाखवून मी माझ्या नाटकात सामील केलं होतं. मला माहीत होतं की तुझ्यासारखा तरुण एका सुंदर मुलीला पाहून आणि एका वृद्ध आजीची अवस्था पाहून नक्कीच वितरण होईल. तसंच झालं. तू माझी मला सेट दिली, तू तुझी माझी काळजी घेतलीस आणि मी रचलेल्या जाळात तू स्वतः येऊन चालत आलास. माझ्या डोळ्यासमोर आमचे ते प्रेमाचे क्षण, बाजारात कुटीवरून जाताना झालेला टोटच, तिने माझ्यासाठी बनवलेले चिकन आणि मगाशीच त्या बेडवर आम्ही घालवलेले ते रोमॅन्टिक क्षण एका चित्रपटासारखे फिरून गेले. आणि आम्ही ते प्रेम जे काही आपल्यात घडलं ते सगळं खोटं होतं. आज आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. आपल्याला एक लहान मुलगी आहे आणि तीही खोटं आहे. मी ओरडून विचारलो. कावेरी खुर्ची उठली आणि माझ्या अगदी जवळ आली. तिने तिचा हात माझ्या गालावर ठेवला, पण यावेळी तिचा स्पर्श बर्फासारखा थंड आणि धोकादायक वाटला. अजय, तू शरीराने आणि स्वभावाने खूप छान आहेस. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मलाही आवडला. शारीरिक सुखाशी कोणताही कोट पण नव्हतं, पण माझ्यासाठी ते केवळ एक साधन होतं स्वतःला सुरक्षित ठेवण्याची. आणि ती मुलगी, ती आपल्या प्रेमाची निशाणी नाही. अजय, आय एम सॉरी, पण ती माझी आणि माझ्या पहिल्या पतीची मुलगी आहे, जी मी 2 वर्षापूर्वी एका गुप्त ठिकाणी ठेवली होती. कायदेशीररित्या तिला तुझे नाव मिळावे म्हणून मी तिला आपल्या लग्नानंतर दत्तक घेतल्यासारखं किंवा लवकर जन्माला आल्याचे नाटक रचलं. तिचा ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. मी ज्या स्त्रीला सर्वस्व मांडलं होतं ती मला केवळ एका बुद्धिबळातील प्याद्यासारखं वापरलं होतं. पण आता काय कावेरी, तू मला हे सगळं का सांगत आहेस? तुला भीती नाही वाटत का? मी पोलिसात जाऊन मिथिरेट वरून विचारलं. कावेरी हसली. तिनं बेडवरून तिची काळी डायरी उचलली. तू पोलिसात जाणार? अजय, तू विसरतोयस की तू आता माझ्या नावावर असलेल्या या घरात राहतोस. तू ज्या डायरीबद्दल बोलतोयस ना, त्यात फक्त माझा भूतकाळ नाही, तर त्यात तुझ्याही काही अशा गोष्टी आहेत ज्या तुला अडचणीत आणू शकतात. या एक गोष्ट व एका वर्षात मी तुझा बँक खात्यातून तुझ्या नकळत अनेक व्यवहार केले आहेत. पोलिसच्या नजरेतून तू एका फरार गुन्हेगाराला आश्रय देणारा आणि तिच्या पैशाचा वापर करणारा तिचा भागीदार आहेस. जर मी तुरुंगात गेले तर तुझ्यासोबत तुझे आईवडील आणि बहिणीचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. मुद्रा, पोटवरची तुझी नोकरी तर एका क्षणात जाईन. तिने माझ्या असाईतीचा पूर्ण फायदा घेतला होता. मला कळाली की ज्या फोन कॉलने मला जागा केलं होतं तो कदाचित तिच्या जुन्या टोळीतला एखाद्या शत्रूचा असावा, ज्याला तिच्याकडून पैशाचा वाटा हवा होता. पण आता मी अशा चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून बाहेर पडण्याचा कोणताच रस्ता नव्हता. खिडकीबाहेर आता सकाळचा कोवळा उजेड पडू लागला होता. पावसाचे थेंब थांबले होते. कावेरी तिची डायरी आणि बॉक्स पुन्हा कपाटात व्यवस्थित लपून ठेवला. ते आरशासमोर गेले. तिने तिचे केस व्यवस्थित बांधले आणि तिच्या गळ्यातील ते सोन्याचे लॉकेट साडीच्या आत लपवले. पुन्हा ती एक निष्पाप, सुसंस्कृत आणि सुंदर कावेरी झाली होती, जिला पाहून जगातला कोणताही माणूस तिच्या प्रेमात पडेल. ती वळली आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाली, चला अजयजी, सकाळ झाली आहे. आई आणि बाळ दुपारी भरतनगरहून परत येतील. त्याआधी तुमच्यासाठी मस्त गरम चहा आणि नाश्ता बनवते. आम्ही दोघेही मिळून एकत्र नाश्ता करूया. शेवटी आपण पती पत्नी आहोत ना. मी सुन्न होऊन बेडवर बसून राहिलो. माझ्या खोलीत अजूनही तिच्या शरीराचा तो सुवास दरवळत होता, ज्याने काही तासांपूर्वी माझ्या मनात प्रेमाची आग पेटवली होती. पण आता मला माहीत होतं की त्या सौंदर्याच्या मागे एक भयानक मृत्यूचे जाळं लपलं आहे. ट्रेनच्या प्रवासात सुरू झालेली ती रोमॅन्टिक प्रेमकथा आता माझ्या आयुष्यातील कधीही संपणारे एक सुंदर भयानक तू स्वप्न बनलं होतं. आणि मला आता आयुष्यभर या सुबक आणि विषारी नात्याच्या कैदेत राहावं लागणार होतं. सकाळचे 7 वाजून गेले होते. आदिपूरच्या त्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे लोकांची लगबग सुरू झाली होती. पण आमच्या बेडरूममधील वातावरण एखाद्या स्मशानासारखं जड, थंड आणि भीतीदायक झालं होतं. कावेरी किचनमध्ये जाऊन नेहमीसारखी अगदी सहजपणे चहा बनवू लागली होती. तिच्या बांगड्यांचा आणि भांड्यांचा आवाज हॉलमध्ये ऐकू येत होता. पण माझ्या मनात मात्र विचारांचं एक प्रचंड वादळ घुंगावत होतं. मी तिथेच बेडवर डोक्याला हात लावून बसलो होतो. माझ्या डोळ्यासमोर तो दिवस फिरत होता जेव्हा मी जगन्नाथपुरी ते गांधीधाम ट्रेनमध्ये चढलो होतो. त्या S5 किंवा कोचमध्ये मी त्या सुंदर बाईला जागा दिली. ती जागा एका निष्पाप
स्त्रीला नाही तर एका अत्यंत धोकादायक कोळ्याच्या जाळ्याला दिली होती. तिचे ते कापसासारखे मऊ शरीर, तिचा तो मृदू स्पर्श, तिच्या त्या लाल रंगाच्या वस्त्राची ती दृश्य आणि तिने माझ्या ओठांचा घेतलेला तो रस, हे सगळं एका थंड डोक्याने रचलेल्या कारस्थानाचा भाग होतं. यावर माझा विश्वास बसत नव्हता. कावेरी किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात चहाचे 2 कप होते. तिने अत्यंत प्रेमाने एक कप माझ्यासमोर धरला आणि म्हणाली, अजयजी, घ्या चहा. विचार करून काहीच फायदा नाही आहे. जे सत्य आहे ते तुम्ही स्वीकारलेलंच आहे. बरं, आपण दोघं या बंधनात खूप सुखी आहोत की नाही? मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, कावेरी किंवा निशा, मला एका गोष्टीचे उत्तर दे. ज्या रात्री तू मला बाथरूममध्ये सोबत करायला सांगितलेस, त्या अवकाळी पावसात जेव्हा तू माझ्या पोटावर आणि शरीरावर हात फिरवून दिलास, तेव्हा तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नव्हती. माझा हा प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभर बदलले. तिने चहाचा घोट घेतला, खिडकीबाहेर पाहिला आणि म्हणाली, अजय, मी आधीच सांगितले की तू एक चांगला माणूस आहे. त्या रात्री बचाव स्टेशनजवळ जेव्हा वादळ आले होते तेव्हा मला खरोखरच भीती वाटत होती आणि तुझा तो स्पर्श मला सुकावून गेला होता. पण माझ्या आयुष्यात भावनांपेक्षा सुरक्षिततेला जास्त महत्त्व आहे. मी माझ्या पहिल्या पतीला संपवले कारण तो मला छळायचा, पण त्यानंतर मिळणारा पैसा आणि स्वातंत्र्य मला हवे होते. तो मला ती सुरक्षा दिलीस म्हणून मी तुझ्यासोबत राहिले. तेवढ्यात हॉलमधील लँडलाईन फोन वाजला. कावेरी फोन उचलण्यासाठी गेली. मी हळूच तिच्या मागे गेलो. हॉलमध्ये उभे राहून मी दाराच्या आडून तिचं बोलणं ऐकू लागलो. कावेरीचा आवाज नेहमीसारखा शांत होता, पण तिच्या प्रत्येक शब्दात सावधपणा जाणवत होता. हो, मी समजले. आज संध्याकाळी जुन्या गोदामात भेटू, पण इथे फोन करू नकोस. अजयला काहीच संशय येता कामा नये. एवढं बोलून तिने रिसिव्हर अलगद ठेवला. माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. म्हणजे अजूनही तिचा त्या जुन्या टोळीशी संपर्क सुरूच होता. कावेरी वळली आणि माझ्याकडे पाहत हलकसं हसली. कोणाचा फोन होता? मी शक्य तितक्या शांतपणे विचारलं. गॅस एजन्सीच्या, ती सहज म्हणाली. तिचं खोटं आता माझ्यासाठी अगदी स्पष्ट होतं, पण मी काहीच बोललो नाही. मीही तिच्यासारख्याच अभिनय करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर आम्ही दोघेही अगदी शांतपणे सामान्यपणे पतीप्रमाणे वागत राहिलो. ती स्वयंपाक करत होती. मी वर्तमानपत्र हातात घेऊन बसल्याचा आव आणत होतो, पण माझं पूर्ण लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर होतं. दुपार तिची आई आणि छोटी मुलगी घरी परतल्या. त्या निरागस मुलीकडे पाहून माझं मन अधिकच तुटलं. तिचा या सगळ्या कारस्थानाशी काहीही संबंध नव्हता. संध्याकाळ जवळ येताच कावेरी तयार झाली. तिने पुन्हा एकदा तिच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट साडीच्या आत लपवलं आणि म्हणाली, अजयजी, मी मंदिरात जाऊन येते. तासाभरात परत येईन. मला माहिती होतं की ती मंदिरात नव्हे तर त्या गोदामात जाणार होती. ती घराबाहेर पडताच मी काही मिनिटं थांबलो आणि मग शांतपणे तिच्या मागे निघालो. आदिपूरच्या रस्त्यावर संध्याकाळचा अंधार पसरू लागला होता. कावेरी एका ऑटोमध्ये बसली. मी दुसरा ऑटो करून तिचा पाठलाग सुरू ठेवला. काही वेळाने शहराच्या बाहेरच्या एका जुन्या ओसाड गोदामाजवळ ती उतरली. मी लांब झाडाच्या आड लपून उभा राहिलो. गोदामात आधीच 2 माणसं तिची वाट पाहत होती. त्यापैकी एकाच्या चेहऱ्यावर जुन्या जखमेची मोठी खून होती. तो रागाने म्हणाला, निशा, तू आमचे पैसे घेऊन गायब झालीस. आता हिशोबाचं कर. कावेरीने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मी सांगितलं होतं, योग्य वेळ आली की सगळं मिळेल. दुसरा माणूस खेकसला, वेळ संपली आहे, नाहीतर तुझा नवरा आणि तुझं नवीन आयुष्य दोन्ही संपेल. हे ऐकून माझ्या छातीत धडधड वाढली. म्हणजे आता धोका फक्त माझ्यावरच नव्हता, तर माझ्या कुटुंबावरही होता. तेवढ्यात कावेरीने तिच्या पर्समधून एक छोटंसं पेनड्राईव्ह बाहेर काढलं. यात सगळी माहिती आहे, पण याआधी माझ्या अटी मान्य करा. अचानक गोदामाच्या बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. 3 जण एकदम सावध झाले. त्या 2 गुंडांनी बंदुका बाहेर काढल्या. तर कावेरीने क्षणभर माझ्या लपलेल्या दिशेकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संशय एकाच वेळी उमटला. माझी नजर तिच्या नजरेला भिडली आणि मला समजलं की आता माझं लपणं संपलं होतं. कावेरीची नजर थेट माझ्यावर खिळली. काही क्षणासाठी वेळ जणू थांबून गेला. तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं, तर एक वेगळी शांतता होती. तिने त्या दोन्ही गुंडांकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाली, तो इथे कसा आला आहे ते नंतर बघू, आधी इथून निघूया. पण त्याआधीच जखमेची खून असलेला माणूस बंदूक उचलून माझ्याकडे धावला. मी मागे सरकलो. तेवढ्यात कावेरी विजेच्या वेगाने माझ्यासमोर आली. गोळीचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. कावेरीच्या खांद्यात
गोळी घुसली. ती वेदनेने किंचाळली, पण तरीही माझ्यासमोर ढालीसारखी उभी राहिली. त्या क्षणी मी पूर्णपणे हादरलो होतो. जी स्त्री मला एका वर्षभर फसवत होती तीच आज माझ्यासाठी गोळी झेलत होती. अजय पळ, ती ओरडली, पण माझे पाय जागेवरच खिळले होते. मी तिला अलगद आधार दिला. तिच्या साडीवर रक्ताचे लाल डाग पसरले होते. तिचा श्वास वेगाने चालू झाला होता. बाहेर पोलिसांच्या गाड्या थांबण्याचा आवाज येत होता. गुंड मागच्या दरवाजाने पळून गेले. मी कावेरीला मिठीत घेतलं. तिचा थरथरणारा हात माझ्या गालावर आला. ती मंद हसली. तुला माहिती आहे अजय, मी खूप खोटं बोलले, पण एक खोटं रोज बोलताना मला स्वतःचाच तिरस्कार वाटायचा. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच अपराधीपणा दिसत होता. कोणतं खोटं? मी कुजबुजलो. ती हळूच म्हणाली, मी म्हणायचे ना की तुझ्यावर कधीच प्रेमच नव्हतं. ते खोटं होतं. माझा श्वास अडकला. पहिल्यांदा ट्रेनमध्ये तुला पाहिलं तेव्हा मी तुला फक्त माझ्या योजनेचा भाग समजलं होतं, पण जसजसे दिवस गेले तुझा निरागस स्वभाव, तुझी काळजी, माझ्यासाठी केलेला प्रत्येक छोटा त्याग, या सगळ्यामुळे माझं मन बदलायला लागलं. म्हणूनच अनेकदा तुला सोडून जायचं ठरवलं, पण प्रत्येक वेळी तुझ्यापासून दूर जाण्याची हिंमत झाली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिचा हात घट्ट धरला. माझ्या मनात राग, वेदना, विश्वासघात आणि प्रेम या सगळ्यांचं भयंकर वादळ सुरू होतं. तेवढ्यात कावेरीने थरथरत्या हाताने तिच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट काढलं आणि माझ्या हातात ठेवलं. हे उघड. मी लॉकेट उघडलं. आत एक छोटासा फोटो होता. तो आमच्या लग्नाच्या दिवशीचा फोटो होता. त्याच्या मागे तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर कधी मला खरं प्रेम मिळालं असेल तर ते फक्त अजयमध्ये. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्याकडे पाहिलं. ती हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, कदाचित मला शिक्षा मिळेल, पण आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर मनापासून प्रेम केलं आणि तो तू आहेस. त्या क्षणी गोदामात पोलिसांनी प्रवेश केला, पण पोलिसांपेक्षाही मोठा धक्का माझी वाट पाहत होता. पोलीस निरीक्षकाने कावेरीकडे पाहून आदराने सॅल्यूट केला आणि म्हणाला, मॅडम, तुमचं गुप्त मिशन संपलं. आता सगळी सत्य अजयला सांगायची वेळ आली आहे. त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. मी अवाक होऊन कावेरीकडे पाहत राहिलो, कारण माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. मी जागच्या जागी थिजून उभा राहिलो. पोलीस निरीक्षकाने कावेरीला सॅल्यूट केल्याचं दृश्य माझ्या डोळ्यावर विश्वास बसू देत नव्हतं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, हे काय चाललंय? कावेरी, तू नेमकी कोण आहेस? कावेरीने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली, अजय, माझं खरं नाव कावेरीच आहे. निशा ही माझी बनावट ओळख होती. मी गेली 3 वर्षे गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीत गुप्तपणे काम करणारी पोलिसांची अंडरकव्हर अधिकारी आहे. माझ्या हातातून ते सोन्याचं लॉकेट खाली पडलं. मी काही बोलू शकलो नाही. पोलीस निरीक्षक पुढे आला आणि म्हणाला, तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता, पण या टोळीपर्यंत पोहोचवण्यासाठी कावेरीला स्वतःचं आयुष्यही पणाला लावावं लागलं. तिच्या पहिल्या पतीच्या मृत्यूची बातमी, वर्तमानपत्रातही फोटो, डायरी, काळा बॉक्स, हे सगळं मुद्दाम तयार केलेलं पुरावे होते, जेणेकरून टोळीतील लोकांना तिच्यावर संशय येऊ नये. माझ्या डोळ्यात संताप आणि अश्रू दोन्ही होते, पण माझ्या लग्नाशी, माझं आयुष्य, माझ्या भावना. मी ओरडलो. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माझ्यासमोर येऊन म्हणाली, हो, सुरुवातीला तेही मिशनचाच भाग होतं, पण काळाच्या ओघात मी मिशन विसरले आणि तुझ्यावरच खरंच प्रेम करू लागले. प्रत्येक क्षणी तुला सत्य सांगावंसं वाटायचं, पण तसं केलं असतं तर संपूर्ण ऑपरेशन फसलं असतं आणि अनेक निरपराध लोकांचे जीव गेले असते. तेवढ्यात पोलिसांनी त्या दोन्ही गुंडांना बेड्या ठोकून बाहेर आणलं. त्यांच्या ताब्यातून कोट्यावधी रुपयांचे बनावट कागदपत्रे, शस्त्र आणि काळ्या पैशाचे पुरावे मिळाले होते. निरीक्षक म्हणाला, आज या टोळीचा पूर्णपणे अंत झाला आहे आणि त्याचं सर्वात मोठं श्रेय कावेरीला जातं. काही दिवसांनी कावेरी पूर्णपणे बरी झाली. तिच्यावरचे सर्व आरोप अधिकृतपणे खोटे असल्याचं न्यायालयाने जाहीर केलं. मी मात्र अजूनही तिच्यापासून थोडा दूरच होतो. एके दिवशी ती शांतपणे माझ्यासमोर आली. तिच्या हातात आमच्या लग्नाचा फोटो होता. ती म्हणाली, अजय, जर तुला वाटत असेल की मी माफ करण्याच्या लायकीची नाही, तर मी कायमची तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. पण एवढंच सांगते, या जगात मी ज्या एका माणसावर मनापासून प्रेम केलं, तो फक्त तू आहेस. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात यावेळी खोटेपणाचा लवलेश नव्हता. मी हळूच तिचा हात हातात घेतला. तू मला खूप मोठी जखम दिलीस कावेरी. ती भरायला वेळ लागेल, पण प्रेम हे विश्वासावर उभं राहतं आणि तो विश्वास पुन्हा उभा करण्याची एक संधी मी तुला देतो. हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिने अलगद माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं.
त्या क्षणी बाहेर पुन्हा एकदा हलका पाऊस सुरू झाला होता. ज्या पावसाने आमच्या आयुष्यात गैरसमज, भीती आणि रहस्य आणलं होतं, त्याच पावसाने आता नव्या सुरुवातीला सुगंध दिला होता. काही महिन्यानंतर आम्ही त्या छोट्या मुलीला कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि तिला प्रेमाने वाढवू लागलो. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मला या प्रवासातून मिळाला. कधीकधी सत्य हे दिसतं त्यापेक्षा खूप वेगळं असतं आणि प्रेमाला खरी परीक्षा विश्वास, त्याग आणि क्षमतेतूनच द्यावी लागते. ट्रेनमध्ये सुरू झालेली ती अनोळखी भेट अनेक वादळं पार करत शेवटी एका नव्या आयुष्याच्या प्रवासात बदलली आणि आमची कथाही तिथेच एका शांत, आशादायी आणि सुखद शेवटाला पोचली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.